या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघू। आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाबद्दल तुम्ही जी आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा लाभ। त्याचा अखेरकार सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत GR प्रसिद्ध झालेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी 29 ऑक्टोबर 2025 म्हणजे कालच महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व सहाय्य विभागाचा हा GR प्रसिद्ध झालेला आहे, जो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरण करण्याबद्दलचा हा GR आहे। म्हणजे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे तुमचा 16वा हप्ता जो आहे तो वाटप करण्याबद्दलचा GR आलेला आहे। तुम्हाला बघा आताच 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होता की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। कारण की बघा मागचे 5 ते 6 हप्ते जर आपण बघितले अशाच पद्धतीने वाटप होत आहेत। प्रत्येक महिन्याच्या शेवटी GR येतोय आणि त्याच्यानंतर मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला निधी जो आहे तुमच्या खात्यामध्ये येताना दिसत आहे। तसंच तुमचा हा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा जो निधी आहे तो वाटप करण्यासाठी शासनाने आज GR प्रसिद्ध केलेला आहे। काय म्हटलं या GR मध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा जो GR आलेला आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जो निधी आहे ऑक्टोबर महिन्याचा बघा याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दिलेल्या मान्यतेनुसार या ठिकाणी आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बघू शकता या ठिकाणी सहाय्यक अनुदाने जी आहेत त्याच्या उद्दिष्टाखाली 410 कोटी अक्षरी रुपये जर आपण बघितलं 410 कोटी 30 लाख रुपये फक्त या ठिकाणी निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात आलेला आहे। तर बघा हा जो निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो तुमचा ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी आहे। याची पुढे माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तर बघा तुमचा सप्टेंबरचा लाभ भेटल्यानंतर आता तुमचा ऑक्टोबरचा हा लाभ भेटणार आहे। मग हा ऑक्टोबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो? आपण जर मागचे 5 ते 6 लाभ बघितले तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी हे लाभ जे आहे प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटताना दिसत आहेत। तसंच मग हा तुमचा लाभ जो देखील तुम्हाला या ठिकाणी आता ऑक्टोबर महिना तर संपत आलेला आहे, परंतु या ठिकाणी निधी वितरणाचा GR किंवा निधी जो मंजूर करायचा होता ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी तो या ठिकाणी आलेला आहे। म्हणजेच हा निधी आता महिला आणि बालविकास विभागाकडे या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे तुमची आता तांत्रिक प्रोसेस सुरू झालेली आहे। एक तर तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच आता तुमचा हा ऑक्टोबर महिन्याचा जो की तुमचा 16वा हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही महत्त्वाची अशी खुशखबर आहे। बघा सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणानुसार या ठिकाणी मंजूर आराखड्यानुसार याच वर्षी निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी असं देखील म्हटलेलं आहे। आता पुढं काय म्हटलंय नेमकं याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बघा आता जो या ठिकाणी शासन निर्णय काय झालेला आहे त्याची माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीसाठीचा तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटले बघा, वित्त विभागाच्या संदर्भाधीन 2025च्या परिपत्रका अन्वये या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्य
काही प्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार बघा, वित्त विभागाची मान्यता आता भेटलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना बघा, या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या 2025 म्हणजे 2025मधील हा सध्या तुमचा जो लाभ या ठिकाणी तुम्हाला भेटायचा होता 16वा हप्ता, म्हणजेच तुमचा हा ऑक्टोबर 2025चा जो लाभ आहे, या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी बघू शकता हा लेख शीर्षक दिलेला आहे. याच्यानुसार या उद्दिष्टाखाली 410 कोटी रुपये म्हणजेच 410 कोटी 30 लक्ष म्हणजे 30 लाख कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर बघू शकता हा जो 410 कोटीचा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यासाठी देखील 410 कोटीचा निधी जो आहे वितरित करण्याची आता मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता सप्टेंबर महिन्यासाठी देखील जवळपास एवढाच निधी जो आहे 410 कोटीपर्यंतचा मंजूर झालेला होता. त्यानुसार आता हा GR आलेला आहे जो की तुमचा ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी आहे. या ठिकाणी त्यांनी नमूद देखील केलेला आहे आणि हा GR तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील पाहायला भेटेल किंवा याची PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर 410 कोटी रुपयांचा हा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून जे सचिव महिला आणि बालविकास विभागाचे आहेत त्यांना या ठिकाणी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासनाने आता मान्यता प्रदान केलेली आहे. म्हणजेच तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे आता तुम्हाला लवकरच भेटेल. याचा GR जो आहे वाटपाबद्दलचा किंवा निधी या ठिकाणी मंजूर करण्याबद्दलचा तो या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे 29 ऑक्टोबरलाच. तर सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात आलेला आहे. सदर निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. त्याचबरोबर सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षामध्ये हा निधी खर्च होईल याची देखील दक्षता घ्यावी असं म्हटलेलं आहे. तर संपूर्ण याच्यामध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यासोबत म्हटलं आहे की महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत या ठिकाणी जो निधी खर्च झालेला आहे त्याची माहिती पाठवावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत बघा आता हा जो निधी देण्यात आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावण बाळ योजना, या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे या ठिकाणी दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याची देखील विभागाने दक्षता घ्यावी असं म्हटलं आहे. म्हणजे डबल लाभ प्रत्येक या ठिकाणी लाडकी बहीण असेल किंवा प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकच कुठली तरी योजना वापरता येणार आहे. एकच योजनेचा लाभ जो आहे तो त्यांना घेता येणार आहे. त्यानुसार याच्यामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे की डबल लाभ जो आहे या ठिकाणी बघू शकता संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या योजनेमध्ये देखील तुम्हाला लाभ जो आहे तो भेटत असेल. त्याचसोबत आर्थिक लाभ म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील तुम्हाला जर भेटत असेल तर या अंतर्गत या ठिकाणी पूर्ण दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्याबाबत त्यांनी या ठिकाणी दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत देखील महिला आणि बालविकास विभागाने दक्षता घ्यावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर सदर शासन निर्णयाने जो वितरित करण्याचा निधी जो आहे या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून त्यांना या ठिकाणी नियंत्रक म्हणून या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. तर हा जो GR आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने डिजिटल साईन करून या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि हा GR तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील पाहायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा तुमचा जो लाभ आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्याला मंजुरी आता देण्यात आलेली आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ तुम्हाला आता लवकरच म्हणजे तुमचा हा 16वा हप्ता जो आहे तो लवकरच आता वाटप करायला सुरुवात देखील होऊ शकते.
कारण की हा निधी जो आहे ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठीचा देण्यासाठीचा जवळपास 410 कोटी 30 लाख एवढे रुपये जे आहेत त्या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत आणि त्याचाच हा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या GRची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्ही जी वाट पाहत होतात त्याचे आता तांत्रिक प्रोसेस पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहे. पहिली या ठिकाणी स्टेप म्हणजे तुमचा जो निधीबद्दलचा GR होता, ऑक्टोबर महिन्याचा तो निधी लागणार होता जवळपास 410.30 लाख एवढा या ठिकाणी 410 कोटी 30 लाख रुपये एवढा निधी जो आहे या GR नुसार मंजूर करण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. मोठी खुशखबर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या 16व्या हप्त्याची बद्दलची आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे प्रश्न जर असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.